नमस्कार, आपण पाहत आहे सोलापूर 24 तास न्यूज। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पाहत रहा सोलापूर 24 तास न्यूज। घडामोडी बातम्या। लाखो कष्टकरी बांधकाम कामगारांवर अन्याय करणारा दिनांक 13 जुलै 2026 चा शासन निर्णय रद्द करून निष्क्रिय कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून कायदेशीर मागण्या मान्य करण्याबाबत कामगार संघटना महासंघ सोलापूर जिल्ह्याच्या वतीने विनंतीपूर्वक निवेदन। इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदीत बांधकाम व इतर कामगार व त्यांच्या पाल्यांना शैक्षणिक अर्थसहाय्य, आरोग्य, आर्थिक सामाजिक सुरक्षा व अन्य योजना चालू होत्या। कामगार विभागाच्या दिनांक 13 जुलै 2026 च्या शासन निर्णयान्वये कामगारांना शैक्षणिक अर्थसहाय्य योजना इयत्ता 1ली ते 10वी डिग्री PG साठी मिळणारी शिष्यवृत्ती योजना बेकायदेशीररित्या बंद केली आहे। शासन व मंडळाने घेतलेला हा निर्णय अत्यंत दुर्दैवी आणि अन्यायकारक आहे। यामुळे राज्यातील लाखो कष्टकरी कामगारांचे मुले शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे। मंडळाकडून मिळणाऱ्या मदतीवरच या कामगारांची मुले शाळा आणि महाविद्यालयांची फी, पुस्तके व इतर खर्च भागवत होती। हा लाभ बंद केल्यामुळे त्यांच्या मूलभूत शैक्षणिक अधिकारावर गदा आली आहे। मंडळाला मिळणाऱ्या उपकारातून निधी उपलब्ध असतानाही केवळ प्रशासकीय कारणास्तव किंवा नियम अटीचे कारण पुढे करून कष्टकरी कामगारांचे शैक्षणिक योजना बेकायदेशीर बंद करणे अत्यंत संतापजनक आहे। यामुळे जर कामगारांच्या मुलांना प्राथमिक व उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळाली नाही तर कष्टकऱ्यांच्या पाल्यांना शिक्षण सोडावे लागेल। परिणामी राज्यातील बालमजुरीचे प्रमाण वाढू शकते, जे कायद्याने गुन्हा आहे। आणि राज्याचे भ्रष्ट निष्क्रिय कामगार मंत्री आकाश फुंडकर
यांची फडणवीस मंत्रिमंडळातून हकालपट्टी व्हावी या प्रमुख मागणीसाठी आज सोलापुरात जिल्ह्यातील वेगवेगळे कामगार संघटना महासंघ सोलापूर जिल्हा यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी पुतळ्याचा दहन करण्याचा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे. त्याचं मुख्य कारण असं, राज्याचे जे कामगार मंत्री आहेत हे बेअक्कली आहेत, हे मतिमंद आहेत, हे निष्क्रिय आहेत. कामगारांचं यांना काही घेणं देणं नाही. फक्त या राज्यातले भांडवलदार आणि उद्योगपतींना खुश करण्यासाठी फडणवीस सरकारने या कामगार मंत्र्याचा मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट केलेला आहे. आज महाराष्ट्रामध्ये कामगारांची जे महामंडळ आहेत त्यात वेल्डिंग कामगार, बांधकाम कामगार, रंगरंगोटी करणारे कामगार, प्लंबर असो, इलेक्ट्रॉनिकचा काम करणारे, लाईट फिटिंगचा काम करणारे, वेगवेगळ्या क्षेत्रातले बांधकाम मंडळामध्ये आज लाखो कामगार आहेत. आज शेष करातून त्या कामगारांचे कोट्यवधी हजारोना रकमा जमा होत्या. ही रक्कम हडप करण्याचा राज्य सरकारचा निर्णय आहे आणि त्या ठिकाणी राज्याच्या कामगार मंत्र्यांनी विवेक कुमार नावाचा सैतान भांडवलखोर अधिकारी त्या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त केलेला आहे. हा माणूस आज या ठिकाणी राज्यातल्या कामगारांना जो शिक्षण आर्थिक जो लाभ दिला जात होता स्कॉलरशिपच्या नावाने, तो 1ली ते 10वी पर्यंत त्या ठिकाणी आर्थिक लाभ थांबवण्याचा काम या ठिकाणी या मंत्र्यांनी केलेला आहे आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी केलेला आहे. विवेक कुंभार आणि या राज्याचा कामगार आयुक्त कुंभोळ नावाचा अधिकारी आणि या कामगार मंत्री या सर्वांनी संगनमताने 25,000 कोटी रुपयाचा या ठिकाणी भ्रष्टाचार केलेला आहे आणि या कामगारांच्या वेगवेगळ्या विविध योजनेअंतर्गत त्या ठिकाणी त्यांनी लाभ देण्याचा प्रयत्न केलाय. परंतु लाभाच्या नावाने, बोगस कामगारांच्या नावाने या सरकारने 25,000 कोटीचा भ्रष्टाचार केलेला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सोलापुरातील भारतीय जनता पक्षाच्या आमदार, खासदार, लोकप्रतिनिधींनी मालदार शेतकऱ्यांना, हजारो शेतकऱ्यांची, मालदार शेतकऱ्यांची, भांडवलदार शेतकऱ्यांची बोगस कामगार नोंदणी केली आणि त्या ठिकाणी 15 कोटी रुपये त्या ठिकाणी वाटण्यात आले आणि आचारसंहितेचा भंग, सरकारच्या कामगारांच्या आर्थिक अपहार वगैरे झालेला आहे. कलेक्टरने या मंत्र्याला, राज्याच्या मंत्र्याला 2 वेळा अहवाल पाठवलेला आहे. परंतु हरामखोर सरकार कामगारांच्या पैशाची उधळपट्टी करणाऱ्या मंत्रीची हकालपट्टी करत नाही, कामगार आयुक्ताची हकालपट्टी करत नाही, विवेक कुमारला बडतर्फ करत नाही. सरकारला धक्का म्हणून आज या ठिकाणी आम्ही घेतलेला हा आंदोलनाचा इशारा. काय मागणीसाठी आपण घेतलं होतं? जिंदाबाद जे तुमच्या आजच्या दिवशी आंदोलन आहे, काय मागणीसाठी घेतलं होतो? आणि प्रमुख मागणी अशी आहे की सरकारने कामगारांना वेगवेगळ्या विविध साहित्य वाटण्याच्या नावाखाली 25,000 कोटी रुपयाचा त्या ठिकाणी भ्रष्टाचार केलेला आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये जो कामगारांच्या नावाने अधिकाऱ्यांनी 3 कोटी रुपयाचा अपार केलेला आहे, त्या 3 कोटीचा अपार नसून 18 कोटीचा अपार आहे. आणि सर्व बाब आम्ही मुख्यमंत्र्यांना, कामगार मंत्र्यांना निदर्शनात आणलेलं आहे आणि त्यांना सांगितलं की सनदी अधिकारी मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली, तुकाराम मुंडेंच्या नेतृत्वाखाली महसूल गृह आणि कामगार विभागाची संयुक्त समिती स्थापन करून तपास करावा. परंतु त्यांनी फक्त कामगार विभागाची समिती नेमून भ्रष्टाचार जे उघडीस यायला पाहिजे होता ते भ्रष्टाचार त्यांनी दाबलेला आहे. आणि सध्या 4 दिवसापूर्वी मंडळाने
जो गरिबांच्या कामगारांच्या मुलांना 1ली ते 10वी 2,500 पासून ते 1 लाख रुपयापर्यंत शिष्यवृत्ती योजना होती. या फडणवीस सरकारने ते शिष्यवृत्ती योजना बंद केलेला आहे. यामुळे राज्यातल्या 25 लाख कामगारांचे मुलं शिक्षणापासून वंचित राहणार आहे आणि इतर मागण्यासाठी आजचा हा आंदोलन आहे. कामगार संघटना महासंघच नाही तर याच्या पलीकडे देखील 2-3 टीमनं इथं आंदोलन करत आहेत. इथं पलीकडं लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या हुकुमशाहीचं जाहीर निषेध सरकारचा जाहीर निषेध करणारे यांनी देखील इथं आंदोलन करत. एक दिवशी अन्नत्याग आंदोलन आहे. म्हणजे भारत देशामध्ये एवढे मोठे आंदोलन होत आहेत. सरकार का झोपी गेलेला आहे का? मला सरकारला इथून जा प्रश्न विचारायचा आहे. केंद्रामध्येही भाजपचे सरकार, राज्यामध्येही भाजपचे सरकार. केंद्रामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात भारत देशातल्या नागरिकांना छळण्याचं काम करत आहेत. महाराष्ट्रातले सरकार देखील मोठ्या प्रमाणात नागरिकांना छळण्याचं काम करत आहेत. त्यात देखील कामगारांचं देखील मोठ्या प्रमाणात शोषण करत आहेत. म्हणून आज आपण इथं आंदोलन केलेलं आहे. आज ते आंदोलन करण्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की भारतामध्ये लोकशाही राहिलेली नाही आहे. इथं हुकुमशाहीचा उदय झालेला आहे. हुकुमशाहीला जास्त मोठ्या प्रमाणात ओळ मिळत आहे. म्हणून आपण इथं आंदोलन करत आहेत. बातम्या